नमस्कार मित्रांनो, आज मेंढी पालन आणि शेळी पालन या विषयावर थोडंसं मला बोलावंसं वाटलं. माझे मनोगत किंवा माझ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आता आपल्याकडे ऑनलाईन सुविधा आहे, थोडासा उपयोग आपणही करून घेऊया, काय हरकत आहे. लोक कोणत्या कामासाठी करतात त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, पण आपण या माध्यमांचा, ऑनलाईनचा, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, बाकीचे अन्य कुठले असतील, याचा वापर आपण चांगल्या कामासाठी पुरेपूर करून घेण्याचा प्रयत्न करूया. तर विषय असा आहे, आज मी धनगर समाजातून येतो, तर माझ्या समाजावर गेली शतकानं दशक म्हणता येणार नाही तर शतकच म्हणता येईल, शतकं अन्याय होत आहे. या अन्यायाविरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत झालेली नाही. व्हिडिओ थोडा फार मोठा होईल, त्याच्यामुळं थोडंसं मी पटापटा आवर्त घेतो. तर विषय असा आहे की आज आमचा शतकानुशतकं चालत आलेला शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय आहे. तर या शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय करत असताना आमच्या परिवारामध्येच अशा काही घटना घडलेल्या आहेत. नंतर मी त्याचं सखोल स्पष्टीकरण देणार आहे. माझं एखादं छोटंसं यूट्यूबचं चॅनल चालू करून त्याच्यामध्ये तुम्ही बघा. आणि खूप अडचणी येतात, त्या मला शब्दात सांगता येत नाहीत. मित्रांनो, आज आम्ही काबाड कष्ट करून शेळ्या मेंढ्यांची कोकरी अक्षरशः घरातलं विकत आणून दूध पाजून 3 महिने, 2.5 महिने, 4 महिने आम्ही सांभाळतो, मोठे करतो आणि बाजारात नेल्यावर त्याची किंमत आपल्या हातात नसते. त्याची किंमत त्याचं कंबर दाबून, त्याचं गुप्तांग दाबून किंमत ठरवली जातं. जे गुप्तांगण कंबर दाबून जे लोक किंमत ठरवतात त्यांना मला सांगायचं आहे, त्या व्यापाऱ्यांना, तुमच्यात दम आहे तर वळू बैलाची कंबर दाबा आणि वळू बैलाचं खालचं गुप्तांग दाबा आणि त्याची किंमत ठरवा. आज येडा धनगर म्हणलं जातं, धनगर बसलं जेवायला आणि ताकाशिवाय उठना, ही खरी म्हण आहे. आणि आज जे हे येडा धनगर म्हणतात याच्यात काही मला असं म्हणजे काय वाईट वाटत नाही, कारण वेडे बनवण्याची पण हद्द असते. आज बाजारात तुम्ही गेला, शेवग्याची शेंग विकत घ्यायची झाली भाजीला, ती सुद्धा किलोवर येते. आज तुम्हाला कांदे घ्यायचे झाले तर किलोवरच घ्यावे लागतात, बटाटे घ्यायचे झाले तर किलोवरच घ्यावे लागतात. साधा फोडणीला टाकणारा कढीपत्तासुद्धा आज बाजारात किलोवर भेटतो. आणि आमच्या धनगर समाजाच्या बोकडाची किंमत, पाटराची किंमत कंबर दाबून आणि त्याचं गुप्तांग दाबून ठरवतात. याला जबाबदार कोण आहे? आमचा माल किलोवर घ्या, आमचा माल किलोवर घ्या, आमच्या घामाला न्याय द्या. सरकारनं डोळे उघडले पाहिजेत, सरकारनं लक्ष द्यावं लागेल. गेल्या 2-3 दिवसापूर्वी मी व्हिडिओ बघितला पडळकर साहेबांचा. खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मेंढ्याच्या वाड्यावर जाऊन त्यांनी जे ट्रॅक्टर संबंधात जे सरकारनं द्यावं, पहिले घोड्यावर वगैरे, आताही घोड्यावर आहेच, सगळं सामान लादून नेतात. तर त्यांना नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे. माझा समाज भोळा आहे, भाबडा आहे, म्हणून त्याचा फायदा घेऊ नका. आज मी मुंबईमध्ये राहतो, इथलं मी पाहतो कोळी बांधव हे मच्छीमाराचा व्यवसाय करतात. रात्रभर ते लोक बोटी घेऊन मच्छी पकडण्यासाठी समुद्रात, दर्यावर जातात आणि सकाळी मच्छी घेऊन येतात. ते येतात त्यावेळी त्यांची मुलं, त्यांची धर्मपत्नी ते मच्छी घेऊन स्वतः बाजारात विक्री करते. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आमचा माल किलोवर घ्या आणि आमच्या घामाला न्याय द्या. आज बाजारात बकरी तुम्ही उजडा भाव खरीदता, हे 10,000चं बकरं 4,000ला, 5,000ला तुम्ही घेता. आज मटण काय भाव चाललेला आहे, त्यातला निदान आम्हाला किलोवर घेऊन अर्धा भाव तरी आम्हाला तुम्ही दिला पाहिजे. आयुष्यभर काबाड कष्टच करत राहिलो आणि येड्यासारखं विकत राहिलो तर काय करायचं? मला सुद्धा लाज वाटते बोलायला. आमच्या धनगर समाजात सुद्धा वेडी माणसं आहेत. ग्रॅज्युएशन 12वी पास झालेला पोरगा मेंढरा मागं हिंडतो
आणि ज्याला अंगठा बी नीट उठवता येत नाही तो माणूस बाजारात कोकरी घेऊन विकायला जातो, त्याला बरोबर गुंडळलं जातं आणि त्याला बरोबर गुंडळून व्यापाऱ्यांनी मोहिनी टाकून आपला स्वार्थ साधला जातो. आमचा माल, मी वारंवार सांगतो, आमचा माल किलोवर घ्या, आमच्या घामाला न्याय द्या. हे माझं स्पष्ट सांगणं आहे. आज बाजारामध्ये लूटमार चालू आहे आणि याच्यामध्ये धनगर समाजच भरडला जातोय असं नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये मराठा समाज आहे, बौद्ध आहेत, मातंग समाजाची शरडकोकरी पाळणारी लोक आहेत. धनगर समाजामध्ये थोडंसं मोठा व्यवसाय करतात, कारण पारंपरिक चाललेला व्यवसाय आहे. कोण 50 मेंढी आहे, कोणाकडे 20 आहे, कोणाकडे 30 आहे. खूप कठीण आहे मेंढी पालन करणं, हे सोपं नाही. एवढं कठीण परिस्थितीमध्ये मेंढी पालन करून सुद्धा जर आमच्या मालाला, शेरडा करडाला, पाटीला जर न्याय भेटत नसेल तर काय करावं? सरकारने याच्यावर विचार करून, कायदा बदलून, काही करून, जिथं बाजार भरतात, सांगोला, आटपाडी, जत, मिरज, वडगाव, तासगाव, वडगाव, पलूस, तासगावला भरत नाही बाजार, या बाजारात जिथं भरतात तिथं मला काय सांगायची आवश्यकता नाही. तिथं वजन काटे बसवावेत, मालाचं, बोकडाचं वजन केलं जावं. वजनाच्या जेवढं वजन आहे तेवढी किलोला किंमत ठरवून मगच व्यापाऱ्यांनी मालाला हात लावावा, अशी माझी मागणी आहे. आज आमच्या धनगर समाजाची येडी बाबडी लोक जातात. अशा पद्धतीनं मी बाजार फिरलेलो आहे. मी माझ्या आज्यासोबत हजारो बाजार केलेले आहेत. मी लहान होतो त्यावेळी केलेले आहे. चुलत्यासोबत गेलेलो आहे, वडिलांसोबत गेलेलो आहे. बाजार मला नवीन नाही, पण अशा परिस्थितीत तिथं उभा राहावं लागतं की जसं काय आम्ही कोणाची कोकरी चोरूनच आणलेत अशा पद्धतीनं उभा राहावं लागतं. 10 व्यापारी येतात, कोण त्या बोकडाचं गुप्तांग दाबतं, कोण कंबर दाबतं, कोण काय करतं. एवढा भयानक त्रास त्या बोकडाला देतात. बोकडाला म्हणा, कोणतंही जनावर आपण बाजारात एकदा नेलं आणि ते परत वाड्यावर घरी घेऊन आलं तर ते जनावर महिनाभर रुजू येत नाही. एवढं त्याला दाबून त्याची वाट लावून टाकतात व्यापारी. व्यापाऱ्यावर कडक कानून करा, नजरेने व्यवहार कर. जनावराला हात लावायचा अधिकार त्याला कुणी दिला? जेव्हा तो माल विकत घेतो आमच्याकडनं त्यावेळीच तो माल तुझा होतो. जोपर्यंत दावा आमच्या हातात आहे तोपर्यंत तो मालावर अधिकार, त्या मालावर अधिकार आमचा आहे. मूर्खात काढण्याचं काम बंद करा आणि व्यवस्थित न्याय द्या. आमचा माल किलोवर घ्या आणि आमच्या घामाला न्याय द्या. जय महाराष्ट्र, जय मल्हार. एवढं बोलतो, थांबतो. रोज एक व्हिडिओ मी नवीन टाकत जाणार. आता मोदी साहेब म्हणले की तुम्ही बोलत जावा, तुम्ही सांगा काय पाहिजे तुम्हाला व्यापार करण्यासाठी. आता धनगर समाजाचा व्यापार म्हणजे आणि मेंढी पालनाला फक्त परंपरेपासून चालत आलेला व्यवसाय समजू नका. त्याला व्यापाराच्या दृष्टीने बघा. थोडेसे बदल करा, थोडेसे पैसे लावा, चांगल्या पद्धतीनं करा. मेंढी पालन करणं हे रानोमाळात हिंडून कधीही सोपं नाही. एवढं सोपं नाही. बोलणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, वादळ आहे, इच्छू आहे, काटा आहे, साप आहे, हजारो गोष्टी आहेत. आणि पुढचा एक व्हिडिओ हा व्हिडिओ खूप लांब होईल, एवढ्यावर थांबतो. जय महाराष्ट्र, जय मल्हार.